बापा काय पाहून राहिली शांती? माई काय लक्ष नाही यायचं. पाहून राहिली वाटतं बापा शांती. काय बाई हे मोठे मोठे झाले झाड, पण त्याला फुलं नाही येऊन राहिले. लाईना गुलाबाच्या झाडाला तरी फुलं येते मस्त, गर्द गर्द लाल लाल फुलं येते. शांती काय फुलाचं टेन्शन घेऊन राहिली? लागन तर मा घरची घेऊन जा जो माय. येईन तेव्हा येईन फुलं. तुम्ही कधी आल्या हो? तुम्ही कधी आल्या? मला तर काही लक्षही नाही तुमच्याकडे आल्या तर तुम्ही. ते काय लक्ष राहील मामा, ते आहे फुलात लक्ष. सारा फुल मन फुलात मन. माय एवढं पाणी गिनी देतो लहान लहान झाडाला फुलं येऊन राहिले. काऊन काय माहित बिचारे त्या झाडाला फुलं नेऊन राहिले. टेन्शन नाही तर का हो माय? टेन्शन नाही म्हणतं काय? असं वाटत नसते काय आले पाहिजे म्हणून फुलं दुसऱ्याच्या घरी मग जाण लागत. फुलाला गेलं का भल्ल्या कलकल करते बापा बाया. काय बाया बाया कोला म्हणते काय? आता तू माझ्या घरी मी तुला काहीतरी म्हणतो काय? सांग बरं म्हणतो काय? हो तू नाही खाल्ला फळत, पण बाकीच्या करते कुरकुर कुरकुर कुरकुर. झाडं लावता नाहीत का? आम्ही झाडाला पाणी टाकतो, आम्ही असं करतो तसं करतो. यायला झाडं नाही लावता येत. आई तर भेटते इथं चालल्या मग अशा बडबड कुडबड करते बाई. बाबा फुलासाठी अशा म्हणते का? बरं दिसते हिट घ्या म्हणायचे. हो फुलासाठी लय बोलते. ते नाही काय किरणी आपली मैत्रीण, तिच्या घरी गेलती मी तेव्हा बिचारे तिची सून म्हटलं लय हिट गेली दिसली माय. खाली पडलं तो माय फुल म्या उचललं. म्याड आहे का म्हणे मले, म्याड आहे म्हणे. ते नाही का म्याड अशी बोलणारी. काही चवणी आहे बाई, कोणाची उतरून ठेवते बाई तेच सून. आणि त्याला कोणी म्हणत नाही, आपल्यासारख्याला बातच म्हणते. बोललं तर आपल्यासोबत कोणी बोलतही नाही. त्याच्यासोबत मार हिदूड बोलते. काय मेंदार तोंडी? ते मेंदार तोंडी नसते म्हणून खाल होते. ते तर आहे व जलम आहे ते सासूपेक्षा जलम आहे. चांगली जलम आहे. मॅट म्हणून सोडून द्यायला लागते. सारे जण मॅडच म्हणते. आपली जाते तीन मानी. इथं बाई तिला लय साधी समजली होती. आणि साधी नाही हो बाई. एकदा मी फुलाला गेले ना ओळखली म्या तिले कशी साधी आहे तर ते आता ओळखली काय? मी आता लय दिवसाची ओळखली व. पण श्रीमंताची होती म्हणून आतापर्यंत झाकली होती. आपल्यासारखीच्या सुनीले बात म्हटलं असतं म्हटलं का ना. बात म्हणाले आपल्यासारख्याला बातच म्हणते तोंडावर. त्याला कोणी बोलत नाही माय. उभ्याच राहता का? बस चला या बसा इथं. का शांती तू कोण एवढे बाहेर येऊन नाही राहिली? मला तुझी आठवण आली माय. मग चालली आली मी त्या घरी. चल म्हटलं बस शांतीची तब्येत गिब्येत नाही का बरोबर म्हणून विचारायला आली बापा. काय सांगू माय तुले, माय दुखूनच राहिलं. काय सांगतं माय, 8 दिवस झाले म्हणणे हागूनच लागले. पोट झोमूनच येऊन राहिलं. पोट झोमून आले आणि पोट झोमून येते बिचारे. लगेच बिचारे संडासले जा लागते धाव पय करत. काही बसून नाही राहिली. गोळ्या घेतो. मग माई सून काय म्हणते मला, नीता जा ना म्हणते. आई म्हणते एवढ्या दिवस झाले लुंगे करू राहिले संडास, एवढी 8 दिवस झाले म्हणते. कमी जास्त झालं तर मग काय करा म्हणते तुम्ही म्हणते. मग बाई मी शेवटी दवाखान्यात गेली डॉक्टरपाशी. डॉक्टरला सांगितलं असं असं वाटते मला. बाई मग डॉक्टरनं खाली माझी बीपी तपासली. माय बीपीच कमी झाली हो माय. बीपी कमी व्हायले बाई. एवढी बीपी कमी का? 50 वर आली माय बीपी. आणि एवढी कमी झाली बिचारे. माय सुनलं मला कल्ला फाडे बाप्पा. अंगावर आता म्हणे लवकर जा म्हणे दवाखान्यात. तुम्ही लवकर जातच नाही बाबा म्हणे. हो माय बीपी कमी झाली तर नाही हागून लागते हो माय. जाऊ लवकर दवाखान्यात. सुना म्हणते तर आता आमच्यासारखीला म्हणत नाही तर आम्हाला वाटतं म्हटलं पाहिजे. तुला म्हणते तर तू जात नाही. अशी कशी आहे हो तू? झाले पाहिजे बाप्पा त्या. कमी जास्त झालं काही झालं किती खाय हो बीपी? हो माय काय सांगतो 50 वर आली म्हटलं माय बीपी. कमी झाली म्हणे लय. मग माझ्या घरच्या लय बिगडे मले. आणि बाई मला तर टेन्शन आलं तर. आणि डॉक्टर म्हणे सलाईन घ्या म्हणे. बाबा सलाईन नाही घेऊन घेतली मी लगे. काय करतो कमी जास्त झालं तर. तू इथं कमालच आहे हो माय. 50 वर बीपी आली, कमी जास्त झालं माय, काही झालं अशी काय करतो. लवकर जात जा ना माझ्या दवाखान्यात. अंगावर येईन बरं. चांगलं नाही बरं एवढी बीपी कमी होणं. 100 रुपयासाठी पाहिजे 200 रुपयासाठी पाहिजे माय. डॉक्टर गोळ्या दिल्या असतात 200-400 रुपये झाले असत्या. पण एकदाच जाग्यावर बसत माय. काय पडन काय भावात पडन ऐकत जाय बिचारे जराशी. बाई आता आराम आहे माझ्या जीवाले. नाही तर बाई आरामच नव्हतं निसता. उठलं का चाललं बाई संडासले. झोमूनच तेवढं ये माय पोट. सांदरून झोमून ये माय पोट. हो मी दवाखान्यात लवकर. पण काय मुले असं वाटते का पाण्याच्यानं झालं असं बाप्पा. पाणी बदललं म्हणून मी ह्या भरमात्रली मीच तर जातो दवाखान्यात लवकर. हो बिचारे आपण तसंही समजत जातो. तू ये बरोबर आहे माय. पण बिचारे आता पाणी आलं, पाणी नवीन आलं ई राहिले. ब्लिचिंग पावडर टाकलं आपल्याला वाटते ना माय का लागली असं संडास. नवीन पाणी लागलं तर आलं तर इरीले असं वाटते ना. पण बिचारे ब्लिचिंग पावडर तर टाकायला पाहिजे. नवीन पाणी आल्या काहीच नाही हो माय. ब्लिचिंग पावडर नाही काही नाही टाकायचं काही नाही काय नाही. संडासा गिंडासा लागन पोट गिट बिघडते. कोणाच्या तब्येता बिघडून राहिल्या बेकार आहे. लवकर टाकायला पाहिजे बाई. हो मी इथ्याच भरमत राहिली ना बाई. अलग झाली बाई तब्येत. आणि डॉक्टर म्हणे भरं ते ORSचं पाणी आहे म्हणे ते पेत राहा म्हणे तुम्ही.
आणि बाई तेव्हा पेली माय न बरं कमी झाली माय बीबी. रात्री तपासायला गेली तर आली माय 100वर. डॉक्टर म्हणे आता तरी मला बरं वाटून राहिलं म्हणे. तुमची जर अति झाली असती तर काय करा म्हणे असं नका करत जा म्हणे, लवकर दवाखान्यात येत जा बा म्हणे. बिचारे काळजी घ्यायची तब्येती गिब्येतीची. माघारी भजन आहे ते येजो, माघारी भजनाला त्या दोन्ही सुनायला घेऊन येजो. येजो पण त्याला घेऊन. हो येईन ना बापा, घेऊन येईन. तेच सांगायला तुम्ही काय ये जा बा. तर बसली बापा गोष्टी. ते रड ना नुसतं रडतं. नुसतं कधी अभ्यासाला बसली का नुसतं लिहिणं काय होय तू लिखाण का. नुसतं लिखाण काम करतं. आणि पाठ करत नाही काही. पाठांतरचा एक हे असते, भाग असते. पाठांतर केल्याशिवाय कसं येणार आहे. फक्त लिहिलंय ना जमणार आहे काय. मारू नको ना. सापट मारली तेवढी रडून राहिली. एवढ्या अंगाचं गोविंद्र करतं. नाटकं करतं. अभ्यास करायला बसली का नुसतं घेऊन बसतं लिहायचं. लिही ना, मी काय म्हणत नाही का लिही म्हणून. जेवढं टीचर सांगितलं तेवढं लिही ना. आणि पण कधी पाठांतर करायचा विचारच नाही करत. आणि गणितचं कसंच करत नाही तू. कधीच गणिताचा अभ्यास घेऊन बसत नाही. नुसतं ते लिहिणंच लावलं तू तर. येत नाही गणित येत नाही म्हटल्यानं होणार आहे का. कधी तर करून पाहा लागणारच आहे. कधीच म्हणत नाही, पॉझिटिव्ह विचार ठेवत नाही. येत नाही म्हटलं झालं काय. मग कधीच घ्यायला लागत का ते मॅथचं. आणि कधी पाहिलं काय येत नाही करतं. विचारच तसे आहे ना. पॉझिटिव्ह विचार करशील तेव्हा येईन ना. कितीदा समजून सांगतो प्रेमानं पण ऐकत नाही. आपलीच लावते. नाही मी हेच करणार. आज रागवली तर तुले हे वाटून राहिलं खूप. म्हणून अधिक हात वरत करतो. आणि चरक तोंडावर तोंड कसं देण्याचं तुले. काऊन सुन बाई. काय झालं. काऊन पोरी डटवून राहिली, एवढी मारून राहिली ती पोरगी, एवढी लढून दमसून गेली ना. काऊन मारून राहिली. हो हे तुमच्याच मोठ्या डोक्यावर बसली. थोडंसं मारलं का चालल्या तुम्ही. थोडंसं तिला म्हणणार नाही काय. तिच्याच मनानं करू देणार आहे का सांगा बरं. थोडंसं मारलं, थोडंसं म्हटलं का ते रडते. नाटक करते ती. आणि तुम्ही माझ्यावरच भिडता जेव्हा तेव्हा पाहिलं का. लेकरं झालं नाही पाहिजे का. मॅथ काहीच नाही येते. आणि त्याच्यात मेन म्हणजे मॅथचा काहीच अभ्यास करत नाही ते. मी नेहमी पाहतो. आज सरांना प्रेमाने समजून सांगितलं, आज माझ्या डोक्याच्या वर गेलं. पाहिलं फक्त एक चापट मारली तिला. तर ते एवढं घर डोक्यावर घेऊन राहिले. तुम्ही आल्या अधिक माझ्यावर भिडून राहिल्या. तिला आलं नाही पाहिजे काय. अशानं वाया जाईल ना ती. गोंधळ करते ते की बा जसं काय ठोकून काढलं तिला चांगलं काढीनं. असं आहे का सुनबाई. माय चुकलंच बोलताना. बाई नाटकं नको करू. अभ्यास कर चांगल्या. आई समजून सांगते तर ऐकत कोण नाही आईचे मतानं तू. अशी कोण करतं. असं नाही करत असते. मग विषय येत नाही म्हणून काय धरायला लागत असते का. अभ्यास करून नाही मारायला लागत असते काय. प्रयत्न केला ना यश मिळत असते. प्रयत्न कर. हो कर तुम्ही करतो. कर मा बाई कर. लढान वाया गेली. साऱ्या घरच्या लढान वाया चालली. तर करत आजी येते ना भातच. कर आता अभ्यास चांगल्यानं कर. आणि काढ मॅथचं मी समजून सांगतो काय येत नाही तर. समजूनच नाही मागशील तर कसं येईल. आई करते.